नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 42 साईजमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 मीटर कपडा घ्यायचा आहे. हे कस्टमरनेच अस्तर दिलेलं आणि अस्तर नसून हा भारीतला ब्लाऊज पीस आहे आणि हा ऑर्गेन्झा कपडा आहे. तर याच्यावर आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे 42 साईज प्रिन्सेसमध्ये. पुन्हा एकदा सांगते, हा पीस मी साडीतून काढला आहे. तर कस्टमरची उंचीनुसार आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे. तर कस्टमरची उंची आहे 15 इंच. 15 इंचामध्ये आपण म्हणजे कस्टमरला 14 इंचाचा ब्लाऊज शिवून लागतोय, तर आपण उंची घेणार 15 इंच. एक आपण लाईन आखून घेतली. आता 42 साईजला आपल्याला 5.25 शोल्डर टाकायचं आहे. एकदम परफेक्ट असं बसतंय. आणि 6 इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचं आहे. 6 इंच आपण मोंडा घेतलाय. ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची. आता काय करणार, आपण 42चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर आपण फोल्ड अशा पद्धतीने टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. 21 इंच आपला निम्मा येते दुसरा भाग आणि 10.5 इंच आपला चौथा भाग येतोय. तर चौथ्या भागाला आपण एक मार्किंग द्यायची आणि त्याच्यानंतर 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. आता जसं काम येते मी त्या कामानुसार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. एक मधून मी लाईन आखली. आता ही लाईन आपण थोडंसं मागं घेऊ, अर्धा इंच. थोडीशी ह्या मधल्या कोपऱ्यापासून आपण सेंटर घेऊया. 1.5 इंच आपण पाठीमागच्यासाठी घ्यायचं आहे. मोंड्याला आकार देण्यासाठी लाईन आपण आखून घ्यायची. आणि आपल्याला फ्रंट मोंडा हा 1 इंचावर. तर पाहू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढं कंबर आहे त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे. तर कंबर आहे कस्टमरचं 35 इंच, तर आपल्याला 35चा पण चौथा भाग करायचा आहे. तसं मी तुम्हाला छातीचा चौथा भाग कसा करायचा हे दाखवलं. त्यानुसार आपल्याला टेप फोल्ड करून कमरेचा पण चौथा भाग काढायचा आहे. जवळजवळ 9 इंचाला एक लाईन कमी येते चौथा भाग जर काढलाय तर त्यानुसारच आपल्याला माप टाकायचं आहे. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. तर ह्या दोन्ही लाईन आपल्याला एकत्र करायच्या. आता हे पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा होऊन गेला. आता आपण याच्यासाठी काय करणार, गळा उंची घेणार. तर गळा आहे आपला 10.5 इंचाचा. 10 इंच होऊन जातो. कस्टमरचा गळ्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. 10 इंचाचा गळा घेतलाय, 10.5 इंचाचा घेतलाय म्हणजे 10 इंच होऊन जाईल. आणि 2.5 इंच मी गळ्यासाठी मार्किंग केली. आता वरती 2.5 घेतले तर खाली मी 3 इंच घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचा गळा देऊ शकतात. आता मी अशा पद्धतीने याला गळा घेतलाय, तर तुम्ही वेगळा देऊ शकतात. तर मी गळा नंतर कट करते. मी गळा अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि 42 साईज आहे, तर शोल्डर उतरण्याचा जर तुम्हाला चान्सेस वाटले तर तुम्ही अशा पद्धतीने एक लाईन घ्या. अर्धा इंच जरी घेतली तरी पण चालते. शिवताना पण त्यानुसारच घ्या, म्हणजे तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही, याची काळजी घ्या. आता मी हा पाठीचा भाग परफेक्ट असा कटिंग केला. आता आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर तो कशा पद्धतीने, आता लक्षात घ्या, चेस्ट जास्त असल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने माप काढलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या.
आता ह्या साईडने कपडा वाया जाईल, आपण जर इकडची बाजू घेतली तर आपण मला असं वाटतं ह्या साईडनंच आपण घेऊ, म्हणजे व्यवस्थित आपली कटिंग येऊन जाईल. आता आपल्याला लाईन आखायची, तर मी एक लाईन आखते, म्हणजे हे जी कड आहे ही पूर्ण टोटल आपली निघून जाईल. आणि नंतर आपल्याला एक लाईन आखून घेऊ, म्हणजे आपल्याला सेंटर लक्षात येईल. आता 1.5 इंच मी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला, पाहू शकतात. तसंच मी 1.5 इंचावर एक खाली पॉईंट देते आणि ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची, जी आपण 1.5 इंचावर आखून घेतली. आता आपल्याला पाठीचा भाग जसा मी कट केलाय त्यानुसारच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता ही लाईन एकदम परफेक्ट आपल्याला ठेवून घ्यायची. आता ही लाईन थोडीशी कमी पडली तर आपण तिला पूर्ण करून घेऊ. बघू शकतात आपण ही लाईन पूर्ण केली. आता हे जसं पाठीचा भाग आहे आपण उचलून ठेवला बाजूला. आता आपल्याला याच्यामध्ये फ्रंट साईडला जो मोंडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आखून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला बदल काहीच करायचा नाही. जो 1 इंचाचा आपण फ्रंट मोंडा घेतो आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा घेतो. आता आपण गळ्यासाठी 2.5 इंच घ्यायचे. फ्रंट गळा आपण जवळजवळ 6.25चा ठेवू, कारण चेस्टनुसार पण आपले गळे येतात. आणि नंतर याला आकार देऊन घ्यायचा. तर बघू शकतात, आता साईज कोणती पण असू द्या, लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो तर 1 इंच आपल्याला खालच्या साईडने मार्किंग ही द्यावीच लागते, मार्जिन द्यावी लागते 1 इंच. आता कंपल्सरी आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे, तर 1 इंच मी पट्टीने घेतले. आता 42 साईज आहे तर आपण 4.5 इंच ह्या लाईनपासून आपण धरले, 4.5 इंच. बघू शकतात. वरून आपल्याला यायचं आहे 12 इंचापर्यंत. आता ही लाईन आपण इथं सरळ आखून घ्यायची. पाहू शकतात. आता इकडच्या बाजूने मी 1.5 इंच घेतले आणि समोरच्या बाजूने मी 1.5 इंच घेतले. 1.5 आणि 1.5 3 इंचाचा टक्स हा जवळजवळ निघतोय, कारण जशी हेवी चेस्ट असेल त्यानुसार हा टक्स घ्या. आता मी जे याच्या अगोदर पण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवली, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. प्रिन्सेस ब्लाऊज हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात कटिंग करायला. तर आपण हा हेवी चेस्ट असल्यामुळं अशा पद्धतीने कटिंग केली का हा खूप सुंदर फिटिंगला बसतो. आता मी जे 1 इंच जास्त घेतले, बरोबर. आता ज्यावेळेस आपण हा प्रिन्सेसला आकार देऊन घेतो, मी तुम्हाला आकार पण लगेच देते. हा जो आपण आकार देतो, हा आकार जोडताना हा भाग कमी होऊन जातो, तर त्याच्यासाठी आपल्याला हा 1 इंच जास्त घ्यावं लागतं. आता हे जे आपण 1.5 इंच घेतले दोन्ही साईडने, बरोबर, त्याच्या अगोदर आपण ही 1.5 इंचाची लाईन आपण जास्त घेतलेली. आता आपण काय करायचं आहे, हा भाग आपण इथं जोडून घेऊ. हा जो आहे आपण इथं जोडून घेतला आहे. आता आपल्याला समोरच्या याच्यामध्ये पण 1.5 इंच जास्त ठेवायचं आहे, कारण याच्या अगोदरचे जे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आपण साईजनुसारच जास्त घेतो आहे. नंतर आपण जोडून घेऊ. तर बघू शकतात आपण मोठी साईज असल्याच्या नंतर पण किती व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची कटिंग होऊन जाते. आता आपल्याला गळा जोडायचा आहे कशा पद्धतीने, तर तिरका आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता मी तुम्हाला दाखवते, लक्ष ठेवा का आपली कटिंग कशी झाली पाहिजे. अगोदर आपण बाहेरचा भाग कट करू.
मी तुम्हाला शिवल्याच्या नंतर पण हा ब्लाऊज नक्कीच दाखवणार, कारण मी जेवढे ब्लाऊज शिवते कस्टमरने जर नेले नाही तर मग मला दाखवायला जमतं, अन्यथा जर जमत नाही, कारण ज्यावेळेस मग कस्टमर ब्लाऊज घेऊन जातो त्यावेळेस लक्षात पण राहत नाही व्हिडिओ बनवायचं. पण मला जेवढं लक्षात येईल तेवढं मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता मी जशी कटिंग केली त्यानुसार तुम्ही पण कटिंग करा आणि खूप सुंदर हा ब्लाऊज येणार आहे. 42 साईज. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठी साईज आल्यावर कटिंग कशी करायची, तर फक्त मापामध्ये छोटा छोटा बदल असू शकतो. सगळ्यात मोठ्या साईजचा ब्लाऊज आपण कट केलाय. बेचाळीस साईजमध्ये आपण ब्लाऊज कट केलाय. तर कसे याची कटिंग झाली आणि कसे स्टिचिंग झाले नक्कीच मला कमेंट करा. आता आपण याची लगेच बाही पण दाखवू, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज राहणार नाही आणि आपला ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आता याला आपल्याला जॉईंट नाही द्यायचा, तर आपण कस्टमरची जेवढी बाही आहे तेवढं आपण चेक करू. तर कस्टमरची बाही आहे 5 इंच. आपण 10 इंच बसतोय का नाही चेक करू. 10 इंच बसतोय हा कपडा, तर मी याला डबल फोल्डमध्ये करते आणि नंतर एक घडी घातली. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 इंच बाही आहे तर 6 इंचावर एक मार्किंग करायची, म्हणजे 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आता आपण पाठीचा भाग उचलायचा आहे. पाठीचा भाग आपण घेऊया आणि जेवढा आपला मोंढा बसतोय त्यानुसार आपण त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. समजा हा पाठीचा भाग आहे, हा बसतोय जवळजवळ 9 इंच, तर आपल्याला 10.5 इंचाची बाही लागते. तर आपण अगोदर 9 इंचावर एक मार्किंग करू आणि त्याच्यामध्ये 1.5 इंचावर एक मार्किंग करू. पाहू शकतात. आणि जे आपली बाहीची उंची आहे त्यानुसार आपण एक मार्किंग केली आहे, बरोबर. आता दंडघेर किती आहे कस्टमरचा, 6.5 इंच. तर मग मी 6.5वर एक मार्किंग करते, त्याच्यामध्ये मी 2 इंच लूजिंगसाठी ठेवते, म्हणजे हा पॉईंट आला. आता ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी कमेंट करा का लक्षात येत नाही, आणि ज्यांच्या लक्षात आले त्यांनी पण कमेंट करा. हा दंडघेराला आपण जी घडी आली त्याला जॉईंट केला आणि ही मार्जिंग आहे तर त्या मार्जिंगच्या लाईनला जॉईंट केला. आता आपण याला आकार द्यायचा आहे. सविस्तर माहिती लागत असेल तर थोडासा व्हिडिओ मोठाच होतो, फास्ट करायला काहीच अडचण नाही. ज्या पद्धतीने मी कटिंग करते त्याच पद्धतीने मी व्हिडिओ टाकते, एडिट करत नाही, कारण एडिट जर केला तर व्हिडिओ कमी पण होऊ शकतो, फास्ट होऊ शकतो. तर तुमच्या लक्षात यावा याच्यासाठी मग मी जसा आहे त्यानुसार टाकते. आता याला थोडंसं हे करायचं आहे, मधली लाईन लक्षात येईल असं. अशा पद्धतीने आपली दोन्ही बाही एक सोबत निघली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आवडला नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.